हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी ना बारीक मासे बनवायला घेतले. मला कमेंटमध्ये सांगा की बारीक माशांना तुम्ही काय म्हणतात ते. तर आता मी बारीक मासे बनवायला घेतलं तर हे तुम्हाला पहिले ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा, जेणेकरून त्याच्यातलं जे खराब पाणी आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल. आणि त्याला नंतर आहे ना आलं लसणाची जी पेस्ट असते ना ती लावून घ्या. याच्या व्यतिरिक्त जास्त काही तुम्हाला करायचं नाही आहे. आलं लसणाची पेस्ट लावून झाल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये ना लाल मसाला, काळा मसाला, हळद आणि मीठ तुमच्या आवडीनुसार हे सगळं घालून घ्या. कारण की मला थोडंसं स्पायसी खायला लागतं, म्हणजे थोडंसं तिखट लागतं चवीला, म्हणून मग मी थोडंसं मसाल्याचं प्रमाण जास्त ठेवते. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही मसाला घालून घेऊ शकतात. त्याच्यानंतर हलक्या हाताने ना याला ना थोडंसं मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला तव्यावर आहे ना छानपैकी तेल गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम तेल होऊ द्या, त्याच्यात थोडंसं जिरं घाला आणि त्याच्यानंतर जे आहे ही जे बारीक मासे आहेत ना ते आपण छान तव्यावर टाकून घेणार आहोत. तव्यावर टाकल्यानंतर काय करायचं, तुम्हाला तर किमान 10 ते 15 मिनटं, 10 मिनटं सफिशियंट होतात. 10 मिनटं तरी आहे ना एक मीडियम फ्लेमवर गॅस ठेवा. आणि ही जी एक साईड आहे ना त्याची ती छान क्रिस्पी होईपर्यंत आहे ना ते मासे आहे ना तसेच तव्यावर असू द्या. पण मीडियम फ्लेमवर ठेवा, जास्त मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर ते जळतात. आणि कमी गॅस असला तर मग त्यांचा चेंदामेंदा होतो. तर आता बघा छान मस्तपैकी एक साईड मस्त कुरकुरीत झालेली त्यांची. आणि मग आता आपण हे मासे पलटी मारून घेतलेले आहेत. तर पलटी मारून झाल्यानंतर पण काय करायचं तुम्हाला, त्याच्यानंतरही तुम्हाला तर कमीत कमी 10 मिनटं तरी हे मासे तसेच ठेवायचे. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मासे पण तुम्हाला मीडियम फ्लेमवरच 10 मिनटं ठेवायचे आहेत, म्हणजे अजून कुरकुरीत आणि मस्त मासे होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडंसं लिंबू पिळून द्यायचं. अर्ध लिंबू पिळल्यामुळे काय होतं ना, याची जी टेस्ट असते ना इतकी छान होते ना, तिखट, थोडीशी खारट आणि थोडीशी आंबट. म्हणजे तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतात. आणि नाहीतर मग तुम्हाला भाजीपोळीसोबत, म्हणजे पोळीसोबत, भातासोबत खायचं असेल तरी पण तुम्ही खाऊ शकतात. त्याच्यानंतर एक साईड पूर्ण क्रिस्पी झालेलीच आहे आपली, दुसरी साईड क्रिस्पी होते तोपर्यंत कोथिंबीर टाकून घ्या. आणि ह्या माशांना शक्यतो नुसते खा, मस्त लागतात. अगदी कुरकुरीत झालेले असतात. अगदी लहान मुलंसुद्धा हातात घेऊन मस्त खाऊ शकतात. इतकी छान टेस्ट होते. ही माझी मम्मीची रेसिपी आहे, आज मी तुमच्यासोबत शेअर केली ती. आणि त्याच्यानंतर काय करा, मासे तयार झालेले आहेत ना, मग मस्त ताटात काढून घ्या आणि असेच खायला घ्या. आणि माझे असेच काही रेसिपीचे जे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील ना, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि ह्या बारीक माशांना काय म्हणतात तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.